बापरे. काय रे, दिसला नाही संध्याकाळपासून? अगं नाही, कामं संपवायची होती जरा. जेवलास? हा, जेवणच आलं. वसुमती असेल तिच्या खोलीत. आणली वाटतं तुझ्याशी. नाही रे, पण मला वाटलं होतं की मला ती बरीचशी समजली आहे, पण आता वाटतं की माझ्या विश्वासाला खूप मोठा तडा गेलाय. आता पहिल्यापासूनच माझ्या सगळ्या समजुती आडाखे तपासून घेण्याची वेळ आली आहे. मलाही तिचं काही कळतच नाही. कधी रागवेल, कधी काय बोलेल, काही सांगताच येत नाही. आज सुद्धा बघ ना. काय झालं रे? नाही तसं खास काही नाही. मी दादांबद्दल जरा उपहासाने बोललो तर फणास काढला मी. काय वाटेल ते बोलायला लागली. मी पण ठणकावलं तिला. पण नंतर मला आश्चर्य वाटलं. मला इतकं सगळं सोसल्यावर एखादींनी दादांचं नावच टाकलं असतं, पण ही कमाल आहे रे त्या पोरीची. खरंच कमाल आहे. सुलक्षणवर एकेकाळी तिचं खरंच प्रेम होतं. नाही होतच, मला माहित आहे ते. पण ते पूर्णपणे संपून नंतर तिचा अगदी संताप झाला होता. त्याचं नाव सुद्धा अश्लील असल्यासारखं बोलायचं टाळते ती. त्याचं सुद्धा कारण तेच असावं असंही मला वाटत होतं, म्हणून तो विषयच मी टाळत होते. शेवटी तर ती दयेपोटी कर्तव्यापोटी त्याच्याबरोबर राहते असंही वाटायला लागलं होतं. पण आता समजतंय, सुलक्षण मध्ये ती पूर्णपणे गुंतली होती. खूप प्रेम होतं रे तिचं सुलक्षणवर. नाही तर तुझ्या बोलण्याने ती इतकी चवताळून उठली नसती. इतकी सगळी प्रेम करणारी माणसं होती सुलक्षणवर, तरी त्याने असं का करून घेतलं रे? का करून घेतलं? माझी अंजना, एवढ्या रात्रीची? माझी तुमच्याशी बोलायचं होतं. नमस्कार करते. का ग, अचानक कुठे निघालीस तू? माहेरी. माहेरी? आणि परत कधी येणार? नाही, येणार बी नाही. अगं पण असं झालं तरी काय? माझी तुम्हाला समजा माहित आहे. आता काय करू मी इथं राहून? शांत, शांत. येते माझी, येते फौजदार साहेब. काळजी घे स्वतःची. अंजनाला काय झालं? सांगते. रघु. जी भाभी. अंजनाची काय भानगड आहे? रघु, सांगणार आहेस की बोलवू युवराला? जाऊ द्या ना भाभी, आता तुम्हाला नाही समजायचं ते. जाऊ द्या सोडून. अरे पण काय? तिला माहेरी पाठवले. पाठवलीये म्हणजे? तिला जायचं नव्हतं? भांडणं झाली आहेत का? मारहाण वगैरे केली आहे तिला? बघतेच युवराला. जाऊ द्या ना भाभी, आता तुम्ही कशाला पडताय? आणि तू आत्ताच्या आत्ता सांगणार आहेस की मी फौजदार? आणा इथे युवराला. तू जा आणि घेऊन ये, नाहीतर आबून आण. बघा आता आज नको. हा, एवढ्या सगळ्या धावपळीत कशाला आणि तमाशा? हा, मी उद्या सांगतो तुम्हाला. उद्या सांग. रघु, चला उशीर झाला. मग तो जसपाल पोचला, तो कुठे गेला? आंघोळ करतोय रे.
मग आज जसपाल आलाय तर जेवायला काय खास मेनू? करूया. माझी अंजना कुठे आहे? दिसत नाहीये. करायची काय ती? तू तुझ्या हाताने कर ना काहीतरी स्पेशल. का ग? काय नाही. स्वयंपाक करता येत नाही वाटतं तुला? नाही. अरे आश्चर्य आहे. तुला येतो? नाही. अरे आश्चर्य आहे. पण मला गुन्हेगार पकडता येतं. मला पटकथा लिहिता येतात, जनावरांना इंजेक्शन करता येतात, अडली गाय सोडवायला मदत करता येते, इन्कम टॅक्सची रिटर्न्स भरता येतात आणि मुंबईला रस्ता क्रॉस सुद्धा करता येतो. जाऊ दे रे, लक्ष देऊ नकोस तिच्याकडे. तिला छान स्वयंपाक येतो. करतेस ना स्वयंपाक आज? काय नको. ठीक आहे बाबा, आज मी स्वयंपाक करते बस. नाही माझी, आज तुम्हाला सुट्टी. आज मी चायनीज करणार आहे. सगळं सामान घेऊन आलो येताना. अरे तुला स्वयंपाक करता येतो? येतो. अरे सॉलिड आवडतो करायला. पण काय आहे, बायका स्वयंपाकघर सोडत नाहीत, म्हणून मग माझींचा वशिला लागतो. अरे तुला येत नाही स्वयंपाक करता? नाही. अरे आश्चर्य आहे. अरे आश्चर्य, छान चाललंय. ठीक आहे मी निघतो. अच्छा बरी जिरवलीस. समोरचा सतत मूर्ख असं समजूनच वागत राहायचं. कशाला भांडत असतेस त्याच्यासारखी? मी भांडते, तोच उकरून काढत असतो नेहमी. अगं भांडून काय मिळतंय का? नाहीतर मग सोडून बघ ना, माझीनं तरी बरं वाटेल. पण मला एक कळत नाही, तो कशासाठी माझा एवढा द्वेष करतो? आयुष्यात प्रथम भेटलेल्या माणसाबद्दल एवढा दूषित पूर्वग्रह का असावा? बाकी काही नाही तर त्याच्या दादांच्या निवडीवर तरी विश्वास ठेवू नये. ते जाऊ दे. तू स्वयंपाकाचं बघतोयस ना? येस. मी काम संपून येते. चल बाय. हा येऊ द्या, येऊ द्या. हा ना, हा ना. हा येऊ दे वाईट. हा ना जोरात. अरे हणते रे बाबा. हा येऊ दे. हा राहू दे. राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे. या खाली या. संजय धरून ठेव. हो धरला साहेब. हा आला की. आहे काय नाही काय, पुरुषांचा काहीतरी उपयोग असतो. थँक्स. पुरुषांचा काहीच उपयोग नसतो असं नाही वाटत मला, पण बायकांच्या तुलनेत जवळजवळ निरुपयोग. हे बाकी खरं आहे बघा. अरे लेखा तू तरी माझी बाजू घे. भाभींसमोर अहो भाकरीला उदार नाही झालो मी अजून. तुला नंतर बघून घेतो मी. थांब. बरं मी गाडी घेऊन गावात चाललोय, काही आणायचं? हो, सायफनीच्या नळ्या 1-1 मीटरचे 4 तुकडे आणतो. आणि संजय तुला मी नंतर बघून घेतो. एवढा मोठा फौजदार झालाय पण भाभीन संघ त्याला भांडता येणार नाही. संजय, अंजना कुठे गेली रे? मला नाही ठाऊक. संजय मला नाही ठाऊक. काय भानगड तुम्ही त्या आहे? रघुलाच विचारा भाभी. संजय मला नीट सांग. नाही भाभी, मी सांगितलं तर युवरा माझं टकुर फोडेल बघा. अरे बापरे केवढा जेवलो मी. वाह जसपालजी वाह. एवढा 5 स्टार 7 स्टार मधून खाल्लाय मी, पण ही चव लाजवाब. क्या बात है. थँक्यू. खरंच जसपाल, छान चव आहे तुझ्या हाताला. पण काय करणार माझी, काही लोकांना माझ्या हातचा स्वयंपाक अजिबात आवडलेला नाहीये. सॉरी जसपाल, सगळं अगदी सोन्यासारखं झालं होतं, पण मलाच गोड लागत नाहीये माझ्या चिंतेपायी. कसली चिंता? अंजनाची रे. वडिलांकडे धाडलीये म्हणून कळलं, पण बाकी काहीच नाही. काय मारहाण केलीये तिला की अजून काही? हे बघ, युवरा कधीही तिला मारायचा नाही. पण मग झालंय तरी काय? मा माहितीये तुम्हाला, आनंदा तुला पण? वसुमती प्लीज,
नॉट नाव. म्हणजे तुला पण माहितीये मला एकटीला वगळून सगळ्या जगाला ठाऊक असलेलं हे रहस्य आहे तरी काय? मग तुम्हीच सांगा. हे मला सुद्धा कालच कळलं ग. वडिलांकडे जाताना ती मला पाया पडायला आली तेव्हा आनंदाई तिथंच होता. मला स्वयंपाक करताना माझी बोलल्या अगदी जुजबीच. पण काय वडिलांकडे गेली तेव्हा पाया नव्हती पडायला आली आधी कधी? ती परत येणार नाहीये ग. मग तुम्ही तरी थांबवायचं तिला. सुमती, ती परत न येण्याचा आणि तुला न भेटण्याचा आणि माझा काही संबंध नाही. उगाच मावर नको चरफडू. सॉरी माझी, पण मला या सगळ्या गोष्टीचा भयंकर मनस्ताप झाला. प्लीज नीट सांगा काय आहे ते. सांगते, तुला समजेलच असं नाही पण सांगते. आकांतांडो न करता शांतपणे ऐकून घे. हे बघ, यात आपल्याला काहीही करता येण्यासारखं नाहीये. अंजनाला मूल होत नाही म्हणून युवरा दुसरी सोयरी करते. तिला कोणी हाकलून दिलेलं नाहीये. ती तिच्या मनानं वडिलांकडे जाते. 2-4 वर्षात तिच्या मनानं परत येईल. काय? आय डोंट बिलीव्ह दिस. त्याला काहीच अर्थ नाहीये. मला आधी कसं कळलं नाही हे सगळं? बरोबर आहे, मला आधी कळलं तर मी रान पेटवून देईन ना सगळं. जाऊच दिली नसती तिला. असं कसं हो माझी हौसेनं केलेली सुखानं नांदणारी 4-5 वर्षांच्या लग्नाची बायको तिला मूल होत नाही म्हणून कोणी टाकून देईल का? खरंच मला यातलं काही समजण्यासारखं नाही. अंजना म्हणजे काय गोठ्यातली गाय आहे की युवरा बेण्याचा बैल? सुमती, अगं थोडं त्यांच्या बाजूनी बघ. अगं आपल्यासारखी हजारो व्यवधानं असणारी माणसं सुद्धा पोटी मूल नाही म्हणून खंत बाळगतात. तिथे युवराचं काय? अगं ही लोक तर मुलाबाळांकडे बघून जगतात. आणि अंजनाने तिने कोणाकडे बघून जगायचं? स्वतःला मूल होत नाही ही एक खंत आणि नवऱ्याने सोडून दिली ही दुसरी. मला एक सांग जसपाल, 4-5 वर्ष जिच्याशी सुखाने संसार केला त्या बायकोला मूल होत नाही म्हणून तू टाकून देशील? आनंदा, जसपाल, तू यावेळी कोल्हापूरला गेलास ना की तिला इथे घेऊन ये. मी बोलावलंय म्हणून सांग. नाही म्हणाली तर मी तिला तिथे जाऊन घेऊन येईन हे सांग. मला बोललंच पाहिजे तिच्याशी. ती हो म्हणाली तर मी ठेवून घेईन तिला इथे. गाभ्या गाईपेक्षा कितीतरी मोलाची आहे मला ती. येते माझी. ये, सावकाश जा हा. आणि येताना भंतेंकडून वचन घेऊनच ये. प्रयत्न करते. त्यांची तब्येत तेवढी बरी नाहीये. आणि हो, तुझं तरी नाही ऐकलं तर माझी मी आहे ना. हो, तुझं ऐकणार आहेत ते. नाही तर आनंद आहे. हो, जीप मध्ये घालून घेऊन येतो. अबू, अबू युवरा कुठे आहे? अबू, तीन दिवस झाले माझ्या समोर येत नाहीये तो. अबू, तुम्हाला ठेवायचं तर लपवून ठेवा सगळं माझ्यापासून. पण मला समजलंय सगळं आणि मी निर्णय घेतलाय. म्हणजे मी अंजनाला परत घेऊन येणार आहे. मग युवराला करायच्यात तेवढ्या सोयरिकी करू दे. पण ती घरी असलेली आम्हाला नग आहे का? आपण सवतीचा संसार ती गोड मानून घेणार आहे का? माझ्यासाठी म्हणा अबू, पण तिला इथे परत यायलाच हवं. तुम्ही तरी सांगायला नको का काही युवराला? एवढी सोन्यासारखी सून अशीच परत पाठवून दिली. बापाच्या घरी काय किंमत आहे तिची? तुम्ही रागवू नका. आपण रस्त्यात कुणी भेटलं तर का पैसे अडक्याबद्दल विचारतात होय? पोरं बाळ किती असं विचारतात.
आणि आपण कष्ट करतो ते कोणासाठी? पोराबाळांसाठीच नव. दादा होते, फौजदार साहेब आहेत, धाकले मालक आहेत. माझी त्यांच्याकडे पाहूनच जगतायत ना. आणि तुम्ही देखील मुलाकडे पाहूनच दिस काढताय ना. मग अंजनाने काय विहिरीत उडी घ्यायची का आबू? निघूया. वसुमती, त्यांनी ओळखलं मला जसपाल. भलते, यावेळी मला तुमच्याकडून वेगळा आशीर्वाद हवाय. व्हॉट इज इट? दिवाळीला घरी यायचं. हाऊ कॅन आय कम? ते आम्ही बघून घेतो. तुम्ही फक्त येतो म्हणा. भलते, तुम्ही जर आला नाहीत ना तर तुमची बहीण मला घरात घ्यायची नाही. आणि मला अपयश आलं तर त्या आनंदाला पाठवतील. आणि तो स्टीम रोलर आहे. तो तुम्हाला घेईल, जीपमध्ये टाकेल आणि माच्या समोर हजर करेल. अच्छा अच्छा, देखेंगे. हाँ, पाहू भिऊ काय नाही. तुम्ही मला वचन द्या. ओके, येतो. चल मग येतो मी. कधी येतोस बाबा? काम संपायला 2-3 दिवस लागतील. नंतर जाऊन अंजनाला घेऊन ये. काय झालं? आणू ना तिला? आण बाबा. वसुमतीने फारच जीवाला लावून घेतले रे. अंजनावर अन्याय झालाय ही गोष्ट खरी आहे. वसुमतीच्या स्वभावाप्रमाणे तिने त्याच्या विरुद्ध झगडावं हेही योग्य आहे. पण अन्याय देवानच केले रे. त्याच्या विरुद्ध कोण आणि कसं झगडणार? दैवाविरुद्ध तिच्या जीवाचा होणारा संताप बघितला ना की वाटतं आम्ही बऱ्या, सगळे भोग भोगून पुढे जाणाऱ्या, हातात आनंदाचे 4 क्षण येतात का म्हणून बघणाऱ्या. पण मा, अंजनाच्या आयुष्यात आनंदाचे 2 क्षण यावेत म्हणून ती धडपडते. ही गोष्ट मोठी नाहीये. आहे रे, मला समजते. पण त्याचा काही उपयोग होणार आहे का? अरे, एका अंजनाला 1 वसुमती मिळाली, पण इतरांचं काय? त्या शिकतातच ना सवतीचा संसार, त्यांची मुलं आपली मानायला. हे बघ, उत्तर नसलेल्या प्रश्नांवर ही वसुमती विचार करत बसते आणि मग सारखी संतापलेली असते. काय उपयोग रे तिच्या तडफडीचा, तिच्या संतापाचा? पण मा, अशा एका संतापणाऱ्या वसुमतीमुळे एका अंजनाचं आयुष्य सुसह्य होईल. हे काय कमी आहे का? चल,